श्रीराम अहमदने। माझं नाव सुशीला रंगराव पवार, शिवनी, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ। माझ्या घरी बापू भक्ताचे फोन आले। मी तेव्हा खूपच दुखात होती, एवढा दुखात होती की मी सांगू शकत नाही की बा आता काय करावं काय नाही, काही सुचत नव्हतं मला। मग नंतर बापू भक्तांचे फोन आले। माझी नंदा मुंबईला राहते, तिच्याकडूनही फोन आले, तुझ्या घरी बापू भक्ताचे लोक येणार आहे बा आणि फोटो घेऊन येणार आहे। मी म्हटलं येऊ दे, आता एवढ्या दुखात असं तर बापूच बाहेर काढून आम्हाला, कोणीच नाही काढणार असं वाटत होता। एवढ्या दुःखात होतो आम्ही, रडणं भुकणं चालू होतं आमच्या घरात। आणि तेवढ्यात मग फोन आला तर आम्हाला थोडासा आनंद वाटला। आनंद वाटला म्हणजे बापूचा फोटो बघून एवढा आनंद झाला की आपल्या घरी काहीतरी देवाचं काहीतरी चांगलंच होणार आहे बा आता, असा विश्वास होता मला। आणि मग आल्यानंतर इथं पूजा वगैरे केली। दर शनिवारी आम्ही पूजा करत असतो इथं। म्हणून समजा याच्यामुळे बापूमुळे एवढा चांगला झाला आमचा, एवढा विस्कळीत झालं होतं आमचा काम। मोठे जावई पण करोन्यात गेले, लहान मुलीचा पण घटस्फोट झाला होता। घटस्फोट झाल्यानंतर मग बापूचा फोटो समजा आम्ही सगळे पूजा करून आम्ही दररोज बापू सोबत भांडायचं, पण बापू तुम्ही तर आले पण आमचं चांगलं कर, चांगलं केलंच तरच आम्ही शनिवारची पूजा मांडतो, तर मांडणारच नाही असे आम्ही दोघी म्हणजे माहिले की माझी छोटी मुलगी पण असंच म्हणे, माझं चांगलं कर बापू, तू आता आलंच आहे ना आमच्या घरी तर चांगलं कर। म्हणून असं वाटत होतं आमच्या घरी कोणीतरी आपल्याला सहारा द्यायला आला आहे बा म्हणून, बापूचा सहारा म्हटलं तरी चालते। आणि मला एवढं दुःख आलं कोणतंही आलं तरी मी बापूचं नाव घेतलं, मला समाधान वाटते थोडं तरी। मग असंच वैशिष म्हणजे असंच शनिवार दिवस पुस्तक वाचायची, मग नंतर भांडायचे बापू सोबत, बापू माझं चांगलं कर, माझा जे जुना रिश्ता आहे तिचंच मला नाही असंच म्हणायची ते। आणि एवढे चांगले चांगले रिश्ते आले होते तिला, इंजिनियर डॉक्टर, त्याला सुद्धा नाही म्हणायची ते। बापूला एवढंच प्रार्थना करायची की माझा जुनाच रिश्ता जोडतो, पण शेवटी बापून जुनाच रिश्ता जोडला आणि चांगला संसार चालत आहे। बापूला तिचा लहान मुलीचं तेच मागणं होतं, मला दुसऱ्याच्या दारी नाही जायचं, म्हणजे बापू जसं ती बोलली तसंच केलं असं म्हटलं तरी चालते। कारण त्याची प्रार्थना, माझी प्रार्थना होती लागत तर जाऊ दे आता, हा रिश्ता एवढा तुटला समजा, एवढा घटस्फोट झाला, आता जाऊ दे बाई या रिश्त्याला म्हणत होती मी। पण ते बापू जवळ डोकं टेकून म्हणजे दर शनिवारी हेच बोलत होती, बापू मला जे माझं पहिलं होतं तेच जुळू दे। पण मलाही वाटत होतं हिचं म्हणणं असं आहे तर बापू तेच करणार आहे, मी म्हणलेलं काही नाही ऐकणार बापू, मला हे विश्वास होता बापूंचा। म्हणून ते चांगलं झालं आणि जुळलं बी तिचा। आणि लहान मुलगा पण आता विशाल नाही का पेपर देत होते बँकेचे पेपर देताना मग ॲक्सिस बँकेमध्ये डेप्युटी मॅनेजरची पोस्टिंग झाली। हे झाली सगळे बापूमुळे, आणि आमचं बापूनं चांगलंच केलं ना, आता चांगलंच होणार असंही वाटते आम्हाला। जेव्हापासून आमचं हे समजा बापूचं केंद्र चालू केलं, आम्ही शनिवार दिवस उपासना करतो, त्याच्यामुळे खूपच चांगलं होत आहे असं वाटते आम्हाला। तर मला विश्वास पण आहे बापू चांगलंच करेल आणि चांगलंच होईल आमचं, आणि जोही लोक करेन बापूची पूजा त्याचे चांगले विश्वास ठेवीन। माझा तर एवढा विश्वास आहे की खूपच विश्वास आहे की बापू आपला पुढं खूपच चांगलं करेन। आता माझ्या मोठ्या मुलीचं पण तिलाही म्हणतो, बापूले तू एवढंच भांड की बापू माझा चांगला कर। अरे बापू चांगलाच करासाठी आहे, वाईट करासाठी कोणाचंच नाही आहे, आणि चांगलंच होणार, फक्त विश्वास पाहिजे बापूला। हरिओम।